सर्पदंशाचा विषय वन विभागाच्या अखत्यारीत नाही। साप हा वन्यजीव नसल्याचा वनमंत्र्यांनी दावा केलाय। साप चावल्यास कृषी विभाग भरपाई देईल असं महत्त्वाचं विधान आता मुनगंटीवार यांनी केलंय। साप वन्यजीव नाही, मग सापाची वर्गवारी कोणती असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। सर्पदंशाचा विषय वन विभागाच्या अखत्यारीत येत नाही। साप हा वन्यजीव नसल्याचा वनमंत्र्यांनी हा दावा केला। साप जर चावला तर कृषी विभाग भरपाई देईल असं महत्त्वाचं विधान मुनगंटीवार यांनी केलंय। मग त्यानंतर मात्र साप वन्यजीव नाही, मग सापाची वर्गवारी कोणती हा सवाल या विधानानंतर उपस्थित होतो। साप सर्पदंश आणि त्याची मदत वन विभागात येत नाही, पण तरीही मी पुन्हा सांगतो, सांगितलं मागे सांगितलं, मला वाटतं मी पुन्हा सांगतोय, तो पाळीव प्राणी नाही, पण त्याची मदत वन विभागाकडून दिली जात नाही। पूर्ण देशामध्ये हा नियम आहे, आपण करू शकत नाही, कारण तो साप वन विभागात वनात गेल्यावर चावत नाही, तो तुमच्या घरी चावतो, म्हणून प्रॉब्लेम आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।